विचार केला तो आत्ता त्या ठिकाणी 12,600 क्युसेक्स पाणी त्याच्यामध्ये सोडण्यात येत आहे। नाशिक आणि गंगापूर धरण मध्ये जो पाणीचा प्रवाह आहे त्याला साधारणतः 5 तास वेळ लागतो। सकाळी 9:30 वाजता पाणी सोडणं सुरू करण्यात आलं होतं। पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 क्युसेक्स, त्याच्यानंतर 1,000 क्युसेक्सनी प्रत्येक 1-1 तास वाढवण्यात आला। आता 12,600 क्युसेक्सनी आपण मेंटेन करतोय आणि ते 12,600 क्युसेक्स जेवढे इनफ्लोइंग आहे त्याला तेवढा आउटफ्लोइंग आपण मेंटेन करतोय। कारण हे आहे की गंगापूर धरण जो आहे ते जवळपास 97% भरून गेलेलं आहे। आता फ्री कॅचमेंट जो आहे नाशिक आणि गंगापूर धरणाचे परिसरमध्ये नाशिक शहरामध्ये विभिन्न नाला आणि छोटे नदीच्या माध्यमातून जो होलकर ब्रिज मध्ये जो पाणीचा लेवल येतोय ते अबाउट 11,000 म्हणजे ते अबाउट 6-7 क्युसेक्सनी आपल्याला दिसून येतोय। आणि या सगळ्याचा अगर विचार केला आत्ताच्या क्षणी म्हणजे 3 वाजताचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये 17,390 एवढं म्हणजे क्युसेक्स पाणी होलकर ब्रिज मध्ये जात होता। आपला जो इशाराचा पातळी आहे ते 13,045 क्युसेक्स आहे आणि म्हणजे जो धोका पातळी आपण म्हणतो ते 19,079 क्युसेक्स म्हणजे ते धोका निर्माण होतो। 19,079 क्युसेक्स पेक्षा अगर पाणी वाढला तो ते आपला जो सराफ बाजार आहे नाशिकमध्ये तिथून पाणी भरणं सुरू होतो आणि त्याच्यानंतर राम सेतू व इतर जो आपले तिकडे जो ब्रिजेस आहे ते पाणी खाली जातं। तर या गोष्टीच्या लक्षात घेता नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर पोलीस आणि जो स्थानिक महसूल प्रशासन आहे तीनों विभागाचे विद्यमान आणि त्यांच्या अंतर्गत असलेले फायर डिपार्टमेंट असेल, आरोग्य विभाग असेल, जो आपला धोकादायक लो लाइंग एरियाज आहे ते काही झोपडपट्टीचा भाग असेल या रामकुंड परिसराचा सराफ बाजार असेल त्या ठिकाणी ते पाणीच्या म्हणजे याचा अंदाज घेता त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याचे काम ते करत आहे। हे जो 12,600 क्युसेक्स पाणी जो आता 2 वाजता सोडण्यात आला होता ते साधारणतः 6-6:30 वाजता के आसपास म्हणजे होलकर ब्रिज पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। 11,400 एवढा फ्री कॅचमेंट मध्ये पाणी होता। तो या दोनोंला अगर आपण मॅच केला तर ऑलमोस्ट 24,000 क्युसेक्सनी पाणी त्या ठिकाणी येणार आहे आणि धोक्याची पातळी 19,079 क्युसेक्स आहे। तो याच्यामुळे ऑलमोस्ट 3 म्हणजे वैसे 1 फुटाच्या हेड त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, परंतु आपण खबरदारी म्हणून 3 से 4 फूट पर्यंतच्या जेवढे बिल्डिंग्स, अपार्टमेंट्स, हाऊसिंग सोसायटीज, बाजार आहे त्या सगळ्याला बंद करून तिथून आपण लोकांना शिफ्ट करण्याचे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। या पाणी खाली ज्यावेळी जाणार आपले नांदूर मंदवेश्वर मध्ये तिथे 3 गाव आहे ज्या ठिकाणी साधारणतः लो लाइंग एरियाज आहे तिथे पण लोकांना शिफ्ट करण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तिथलं पोलीस प्रशासन, नाशिक ग्रामीण पोलीस, त्यासोबत तिथले स्थानिक महसूल प्रशासन, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार ते सगळेजण त्याला ऑलरेडी सूचना देऊन त्या गोष्टीवर ते लक्ष देत आहे। दिलासादायक गोष्टी ही आहे की आपल्याकडे म्हणजे 280 MCFT पाणी आपला गंगापूर धरण मध्ये अजून आपण घेऊ शकतो। इनकमिंग जो आहे ते म्हणजे व्हेरी केलेला आहे, परंतु 16 से 82 MCFT एवढा इनकमिंग गंगापूर धरण मध्ये राहिलेला आहे। परंतु धरण क्षेत्रामध्ये जो आपला कॅचमेंट एरिया असतो त्या धरणाचा त्याच्यामध्ये आता दुपारी 3 वाजेपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। नाशिक शहर परिसरमध्ये पण पाऊस कमी झालेली आहे हे आपण सगळे लोकांनी अनुभवलेलं आहे। या दोनों गोष्टीचा अगर लक्षात घेतला तो ये जो आपण धोक्याचा इशारा आहे त्याला आपण बऱ्यापैकी मॅनेज करू शकतो, परंतु डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आपण दरवेळी यही प्रयत्न करतो की किमान जो काही आपल्याला म्हणजे अरेंजमेंट्स आपण करतो ते वर्स्ट सिनेरियो मध्ये करतो। नाशिक शहराच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 62,000 क्युसेक्स पर्यंत पण पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि मागच्या 25 वर्षमध्ये 42,000 क्युसेक्स 2008 मध्ये आय थिंक 42,000 क्युसेक्स पर्यंत पण सोडण्यात आलं। परंतु तेवढा चिंताजनक परिस्थिती अगर नसले तरी त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे। मी सर्व लोकांना या ठिकाणी सन्माननीय महापौर मॅडम असतील, आदरणीय पोलीस आयुक्त महोदय असतील, विभागीय आयुक्त सर असतील, त्या सर्वांनी विनंती केली आहे त्या भागमध्ये जो भाग फ्लड प्रोन एरियामध्ये येतो गोदावरीच्या पात्रामध्ये आणि काही जो छोटे नदी आणि नाले आहेत त्याचे परिसरमध्ये की आपण ताबडतोब तिथून इव्हॅक्युएट व्हा आणि ज्यापर्यंत धोका टळत नाही त्यापर्यंत आपण तिथून बाहेर राहावं। तो माझी सर्वांना विनंती राहील की आज ये जो
धोकाचे इशारे आहेत ते साधारण 4:30-5 वाजेपासून सुरू होणार आहे आणि जो रात्री अगर पाऊस थांबला तो म्हणजे ते रात्री 3-4-5 तासमध्ये ते व्यवस्थित पाणी खाली जाईल. परंतु अगर पाऊस नाही थांबला तर ते राहणार आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस आज दुपारी 3 वाजेपासून काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. परंतु कुठल्याही प्रकारचे कुठल्याही व्यक्तींचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून आपण विशेष दक्षता घेतोय. एक विशेष गोष्टी आहे की यामध्ये जो पाणीचा पात्र जो वाढला कलच्या डेटमध्ये गंगापूर धरण जो आहे ते अबाउट 75% होता, लेट रात्री ते 82% पर्यंत गेला आणि आता 15%नी सुमारे 15-16 तासमध्ये वाढलेला असं दिसून येत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कल 194 mm पाऊस एकच दिवसामध्ये 194 mm पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात पडला. हे झाला नाशिक परिसरचा विषय. त्याच्याशिवाय गिरणा नदी जो आहे मालेगाव शहरामध्ये गिरणा नदीमध्ये काही झोपडपट्टी आहे जो नदीचे पात्रावर आहे. तिथे 16 घरापासून लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे. त्याच्याशिवाय इगतपुरी तालुक्यामध्ये या सुरगाणा तालुक्यामध्ये काही ब्रिजेस जो आहे ते पाणी खाली गेलेलं आहे. त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून त्या रस्त्याला बंद करण्यात आलं आहे. आत्ताचे क्षणी अबाउट 7 रस्ते पाणी खाली असल्यामुळे बंद आहे. त्याच्यामध्ये मेजरली ते सुरगाणा तालुक्यामध्ये रस्ते बंद आहे. याच्याशिवाय कल वाऱ्यांची पण गती खूप जास्त होती. आपण नाशिक शहरामध्ये पण काही लोकांनी अनुभवलं असेल. परंतु त्र्यंबकेश्वर शहरमध्ये एक दुर्दैव घटना घडली ज्या ठिकाणी 8 पर्यटक जो यवतमाळ जिल्ह्याचे होते त्याच्यामध्ये त्यांच्यावर एक खाजगी घरांचा जो पत्रा आहे ते त्यांच्यावर पडलं होतं. त्याच्यामध्ये 3 जण जखमी झाले. एक जण जरासा गंभीर जखमी होता. त्याला स्टेबिलाइज करून ते आडे म्हणून होते त्याला आपले नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आला आणि त्यांचे योग्य वैद्यकीय उपचार त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्याशिवाय एक और याची माहिती मिळाली की आपले जो पोलीस कंट्रोल रूम आहे त्याच्यामध्ये 112 नंबरवर नाशिक शहर पोलीस कंट्रोलला एक फोन आला. त्या फोनमध्ये असं लक्षात आलं की ते काहीतरी ब्रिजवर एक गाडी अडकलेली आहे. ज्यावेळेला आपण त्यांच्या ट्रेस केलं, रात्री 3 वाजताची गोष्ट आहे, तर ज्यावेळेला आपण ट्रेस केला तर ते गुजरातच्या हद्दीमध्ये ते निघाला, गुजरात वलसाड जिल्ह्यामध्ये. ताबडतोब आपले जो डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत त्यांचे कंट्रोल रूम आहे त्यांनी वलसाडच्या जिल्हाचे जो आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि गुजरात आणि महाराष्ट्र SEOC जो स्टेट इमर्जन्सी कंट्रोल रूम आहे त्यांनी पण एकमेकांशी संपर्क साधून त्यांच्याबद्दल माहिती दिली. आणि माझ्या माहितीनुसार 45 लोक जो काही जण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे होते त्या लोकांना तिथून रेस्क्यू करून आता औषध उपचारासाठी त्याला सुरतला शिफ्ट करण्यात आलं, वलसाडला शिफ्ट करण्यात आलं. तिथले जिल्हाधिकाऱ्यांशी पण आपण संपर्कात आहे आणि कुठल्या म्हणजे चिंताची विषय त्यांनी व्यक्त केलेली नाही. याला सोडून कुठल्याही इतर प्रकारच्या धोकादायक परिस्थिती झाली नाही. जो आपला दगड कोसळण्यासारखे जो काही ठिकाण होते, त्र्यंबक तालुका असेल या पेठ तालुक्यात असेल, त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. एक आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी एक बिल्डिंग जो जरासा म्हणजे रिस्की झोनमध्ये आहे, म्हणजे धोकादायक अजिबात नाही, या कुठल्या प्रकारची चिंताची गरज नाही. त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांची आज सकाळी भेट झाली परत आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी पण ते तिथे त्यांच्या भेट पण झालेली आहे. तर त्या ठिकाणी फक्त एक ॲज अ एक्स्ट्रीम प्रिकॉशन म्हणून एक बिल्डिंगमधून काही विद्यार्थीला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. परंतु कुठलेही इतर चिंताजनक विषय नाही. बाकी काय गावामध्ये विशेष खबरदारी घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाला आपण सूचना दिलेल्या आहे. पावसावर आपले जिल्ह्याचे RDC साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी एक पूर्ण कंट्रोल रूमचं स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये पाऊस जास्त नसले तरी जो सतत पाऊस पडतो आणि त्या सतत पाऊस जो आहे ते काही ठिकाणी धोक्याची परिस्थिती विशेषतः नदीपात्रामध्ये आणि नालाच्या क्षेत्रामध्ये ते निर्माण करत आहे. त्या ठिकाणी इरिगेशन विभागांनी पण त्यांच्या पूर नियंत्रणासाठी एक विशेष कक्षची स्थापना केलेली आहे. दोन्ही ठिकाणी सन्माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी भेट दिलं, होलकर ब्रिजनं पण सरांनी भेट दिलं आणि त्या ठिकाणी महानगरपालिका नाशिक पोलीस त्याला काही सूचना पण दिले ज्यांच्या आधारावर आता कारवाई सुरू आहे. मी फक्त नाशिक शहराच्या नागरिकांना विशेष विनंती करतो की ज्या ठिकाणी महानगरपालिका अग्निशमन विभाग आणि पोलीस विभाग आपल्या सांगत असेल की या धोकादायक म्हणजे परिस्थितीत आहे, तर माझी आपल्या विनंती आहे की सहकुटुंब आणि त्या ठिकाणीतून आपण म्हणजे बाहेर पडावा जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवावर धोका निर्माण होणार नाही. धन्यवाद.
त्याच्यामध्ये साधारणतः महानगरपालिकाकडून याच्या काम चालू आहे. साधारणतः त्यांचे काही गल्ली आहे, काही दुकान आहे, काही छोटे घर आहे आणि काही हाऊसिंग सोसायटी पण आहे. तो एक्झॅक्ट आकडे किती जण लोकांना त्यांनी स्थलांतरित केला त्या गोष्टी आपल्या लक्षात येणार. परंतु घाटावर आपण 3 फुटाची हाईट घेतलं की पाणी इथपर्यंत मॅक्सिमम वाढण्याची शक्यता आजपर्यंत जो आपली हायेस्ट फ्लड लेवल राहिलेला तिथपर्यंतचे जेवढे क्षेत्र आहे त्याला आपण म्हणजे त्याच्यावर विशेष लक्ष देण्याची सूचना दिली. नाही असं नाही आहे, बिकॉज कल अबाउट 75% ज्यावेळी धरण भरलं होतं त्यावेळी विसर्ग 1000 क्युसेक्स पासून सुरू करण्यात आली होती. फक्त गोष्टी काय झाल्या की काल जो मेजॉरिटी पाऊस पडला ते रात्रीच्या वेळेमध्ये पडलं. रात्रीच्या वेळेमध्ये पाणी नाही सोडायचं होतं म्हणून त्यांनी त्याला होल्ड बॅक केला आणि सकाळी 9:30 वॉर्निंग इश्यू केल्यानंतर त्यांनी पाणी सोडलं. त्याच्यामध्ये आपल्याकडे जो आपण मी ओरिजिनली स्टेटमेंट देतानाही सांगितलं की अबाउट 75, 82 ये रात्री 12 वाजता आणि 97 म्हणजे ऑलमोस्ट 15 तासमध्ये ऑलमोस्ट 20% धरण भरलेलं आहे. आणि त्याचं मूळ कारण आहे की जो कॅचमेंट एरिया त्र्यंबकेश्वर तालुक्याचा आहे त्याच्या 193.3 mm पाऊस ते काही तासातच पडलेला आहे. परंतु हे सतत पाऊस पडलेला आहे. याच्यामध्ये काही म्हणजे ढगफुटीसारखी परिस्थिती नाही होती. सतत 24 तास पिरियडमध्ये पाऊस पडतच होता. तर यामुळे आपल्याकडे आहे. परंतु आपण अगर कश्यपी धरण आणि गौतमी गोदावरीचा विचार केला, कश्यपी धरण अजूनच 61% भरलेली आहे आणि तिथे फ्लड कंट्रोलसाठी ते मोठं योगदान करत आहे. आणि गौतमी गोदावरी पण 90 म्हणजे नियरली 100% भरलेला आहे, 97-98%. परंतु आज पण गौतमी गोदावरी गंगापूर धरणमध्ये 280 MCFT पाणी स्टोरेजची कॅपॅसिटी आहे. आवरली इन्फ्लो 16 से 82 पर्यंत मागच्या 24 तासमध्ये व्हेरिएबल राहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता कॅचमेंट एरियामध्ये पाऊस थांबलेला आहे. तो रिस्क फॅक्टर बऱ्यापैकी नेगेट करू शकतो. परंतु फिर भी विशेष खबरदारी घेण्यासाठी आपण हे करतोय. आज के डेटमध्ये पण जसे मी म्हटलं घाबरण्याची काय गरज नाही, म्हणजे अजिबात घाबरू नका. ओनली विषय आहे की जो काही पोलीस विभागाकडून जो काही सूचना मिळत असेल, महानगरपालिका अग्निशमन विभागाकडून जो काही सूचना मिळत असेल त्याच्या खटोकरप्रमाणे पालन करावा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दिरंगाई करू नये. या सूचना 12 वाजतापासून आपण ऑलरेडी देण्यात आलेला आहे आणि आता पण ऑलमोस्ट 1.5 से 2 तास आहे ज्यापासून पाणीच्या म्हणजे चिंताजनक परिस्थितीमध्ये जाईल. तो या इथपर्यंत आपण पूर्ण नियोजन करावा. ग्रामीण भागमध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचण आली आपण बॅरिकेडिंग वगैरे करून आणि पर्यटन स्थळावर पण लक्ष देऊन आपण बऱ्यापैकी परिस्थितीला नियंत्रणात ठेवलेलं आहे. तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवारजी ऑलरेडी त्या ठिकाणी सायखेडा भागमध्ये ते थांबलेले आहेत. ते तिथे कॅम्पिंग आहे आणि त्याच्यासोबत तिथले प्रांत अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासन सगळेजण त्या ठिकाणी थांबले आहे. आणि त्या ठिकाणी जो अडचणीचा विचार जो आहे ते लेट नाईट होणार, म्हणजे 6-7 वाजेनंतर नाशिकपासून पाणी गेला त्याच्यानंतर लेट नाईट ते होणार. परंतु ते विशेष खबरदारी आतापासून घेतात. नाही, संपर्क तुटण्याचा विषय जो आहे, जो एमर्जन्सीमध्ये जो महिलांना जो आपल्याला ॲडमिट करायचा होता त्या गोष्टी आपण ऑलरेडी केलेला आहे. त्याच्याबद्दल कुठल्या अडचण नाही. तिथे पाणी फक्त हे आहे की म्हणजे अर्धा फूट 1 फूट ब्रिजच्या वर पाणी गेलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपले म्हणजे पोलीसचा बंदोबस्त ठेवला की कधी कधी 2 व्हीलर्सवर रात्रीच्या वेळेमध्ये काही जण त्याच्यावर प्रवास करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी लोक वाहून जातात. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्या विशेष खबरदारी आपण घेतलेली आहे. आणि त्या लोकांशी आपण संपर्कात आहे. मान्सून पूर्वतयारी म्हणून राशन, अनाज, इंधन इत्यादी जो गोष्टी असतो ते सगळे तिथे पोहोचवण्यात आलेले आहे. परंतु त्या ठिकाणी आपल्या नांदगावमध्ये 4.4 mm पडला आहे आणि कमाल पाऊस जो पडला आहे ते आपल्या त्र्यंबकेश्वरला पडला आहे जो मी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्याशिवाय सुरगाण्याला पडला आहे 164.5 mm. इगतपुरीला पडला आहे
65 56 mm. नाही, याच्यामध्ये 3 अलर्ट्स होते. एक आपला ऑरेंज अलर्ट होता जे नाशिक परिसर, आपल्याकडे 3 ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहे. तो घाट ऑफ नाशिक जो असतो त्याच्यामध्ये रेड अलर्ट होता. तो त्या ठिकाणी त्याचे उचित नियोजन करण्यात आले होते. नाशिक शहरामध्ये ऑरेंज अलर्ट होता. परंतु आपल्याकडे जो प्रॉब्लेम आहे, जो जरासं वॉर्निंग आपण देतोय ते बेसिकली या कारणामुळे देतोय की नदी पात्रावर आणि म्हणजे नालेवर पाणी वाढलेलं आहे. ते काही लोकल पाऊसमुळे नाही आहे, ते बेसिकली इनफ्लोईंग नदीमुळे आहे. त्या गोष्टीमध्ये एक फरक आहे. तो हवामान खात्याच्या अंदाजपासून ते ॲक्च्युली कॅचमेंट एरियामध्ये आलेलं पाणी आणि जो सडन इन्क्रीज आहे त्याच्या मॅनेजमेंट म्हणून आपण करतोय. आणि आत्ता पण अगर दोनों ठिकाणी अगर कॅचमेंट एरियामध्ये पण पाऊस थांबला आणि नाशिकमध्ये पण पाऊस अगर कमी झाला तर हे जो पूर्ण वॉर्निंग आहे ते पूर्णतः विड्रॉ पण करता येईल. एक्सेप्ट खबरदारी घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. म्हणजे दोनोंपैकी एक पण कमी झाला, 12,600 तिथे कॅचमेंट कमी झाला. एक लेवल जो आपण मेंटेन केला ते अगर कमी झाला तर ऑटोमॅटिकली तिथे येणारे पाणी कमी होईल. आणि नाशिक शहर आणि आजूबाजूचे परिसर जो फ्री कॅचमेंट एरिया तिथे पाऊस कमी झाला तर तिथलं पण पाणी जो आपण 11,400 धरलेलं आहे ते कमी होईल. आणि ते ज्या मात्राने कमी होईल ते धोकादायक जो आहे ते 19,079 त्यापेक्षा खाली गेलं की कुठल्याही चिंताचा विषय राहणार. तिथे लोकांना ज्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याची गरज आहे, जनावरांना शिफ्ट करण्याची गरज आहे ते करत आहे. तिथे जो टेम्पररी शेल्टरला लोकांना शिफ्ट करायचं ते पूर्ण नियोजन करत आहे. जेवणाची सोय पण त्या ठिकाणी करण्याचे नियोजन गरजेनुसार ते जिल्हा परिषद आणि आपले स्थानिक प्रशासन करत आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या जीवाचा धोका होऊ नये आणि पूर परिस्थितीमध्ये कोणाला रेस्क्यू करण्याची वेळ येऊ नये या दोन गोष्टीच्या लक्षात घेता पूर्ण मॅनेजमेंट आणि ॲडव्हान्स वॉर्निंग सिस्टम जो आहे ते करतोय. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आता AIच्या माध्यमातून पण म्हणजे ॲडव्हान्स वॉर्निंग्स आपल्याला आता मिळत आहे. त्या गोष्टीमुळे बऱ्यापैकी लोकलाइज्ड या हायपर लोकल जो आपण म्हणतो की स्थानिक पातळीवर कुठल्या नालावर जास्त लक्ष द्यायचे आहे, कुठे पाणी वाढतोय, कुठे प्रेशर जास्त येतोय, इथपर्यंत आपल्याकडे माहिती येत असल्यामुळे नियोजन आपण करतोय. ऑफकोर्स पाणीला आपण इमिडिएटली कमी करू शकत नाही, परंतु त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेऊन कुठल्याही प्रकारच्या जानमालच्या नुकसानपासून आपण लोकांना वाचवू शकतो, जनावरांना वाचवू शकतो आणि हे आपलं मूल होतं. काल आय थिंक एक इगतपुरीला घटली होती, त्याला आपण इमिडिएटली क्लिअर करून घेतला. मागच्या वेळी जो पाऊस पडला त्याच्यामध्ये 52 लोकेशनमध्ये जो रेन इफेक्टेड पॉईंट्स आपण म्हणू शकतो, जहाँ पे स्थानिक पावसामुळे त्या ठिकाणी पूर परिस्थिती आली होती. आत्ताची जो परिस्थिती आहे ते स्थानिक पाऊसपेक्षा इनकमिंग पाणीमुळे जास्त आहे. मागच्या आणि याच्यामध्ये हे 2 फरक आहे म्हणजे, आणि त्या अनुषंगाने नियोजन आपण करतोय. पाणी जास्त सोडल्याने अनेकदा नाशिकच्या काठावरील जे व्यावसायिक आहे, भांडी बाजार असेल, सरप बाजार असेल, तिथे देखील पाणी दिसतं. अशा परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्यापारींना यही सूचना देण्यात आली की आज संध्याकाळी आपण बाजारपेठ बंद ठेवावा आणि ज्या ज्या लोकांना म्हणजे सेफ्टीच्या ज्या भागमध्ये सेफ्टीच्या बद्दल सांगण्यात आलेलं असेल तो त्या ठिकाणी सेफ्टीचे जो कुठल्याही प्रकारच्या रिस्क न घेता सेफ लोकेशनवर जावं. पाणी खाली राहिला, पाणी आला नाही, बघू काय वेळ, हे सगळं विचार न करता जो खबरदारी घेण्याची सूचना आत्ता महानगरपालिका आणि आपले पोलीस विभाग आणि महसूल प्रशासन, त्या स्थानिक महसूल प्रशासन नाशिक तालुक्याचे आणि उपविभागचे ते देत आहे त्याच्या खटोकरप्रमाणे पालन करावं ही माझी विनंती. जिओलॉजिकल सर्वेसाठी आपल्याकडे 2च लोकेशन ज्या ठिकाणी त्यांची सर्वेक्षणची गरज आहे. ते एक आहे की पेठमध्ये जो एक आश्रमशाळेच्या मागचा भाग आहे आणि दुसरं आहे की आपला हर्सूल, त्र्यंबकेश्वर, नील पर्वत या परिसरामध्ये. पावसाचं अगर पावसाचं प्रमाण कॅचमेंट एरियामध्ये जास्त राहिला, विशेषतः जो गौतमीच्या मागचा भाग जो आहे तो फिर 12,000 फ्री फ्लोईंग आता असल्यामुळे त्या ठिकाणी आहे, परंतु त्याच्यामध्ये पण 280 MCFT कंट्रोल करण्याची आपल्याकडे क्षमता आहे. त्याच्यामध्ये आपण काय वेदर मॉडेल्स यूज करून राहिलो की यदि नाशिकमध्ये कमी पाऊस पडत आहे आणि कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाऊस आहे तो तिथून आपण पाणी सोडतो आणि अगर नाशिक शहराच्या परिसरमध्ये जो फ्री कॅचमेंट एरिया इकडे पाऊस वाढला तर तिथे आपण
हे जो 280 MCFTचा जो बफर तिथे ठेवण्यात आलेला आहे त्याला आपण भरून घेणार आणि त्याच्यानंतर ज्यावेळी नाशिकचा पाऊस कमी झाला तो असंच होणार, असं बॅलन्स करण्याच्या प्रक्रिया करण्यात आलेल्या आहे. SDRFची आत्ता गरज नाही आहे बिकॉज ते ऑलरेडी डिप्लॉईड आहे. बिकॉज अगर आपण खबरदारी घेतली तर कोणाला रेस्क्यू करण्याची वेळ येण्याची गरज नाही. तो अगर खबरदारी आपण घेतो, ॲडव्हान्स वॉर्निंग दिलं आहे, ऑलमोस्ट 6 तास प्लसचं ॲडव्हान्स वॉर्निंग महानगरपालिकेने दिलं आहे. मी स्वतः फील्डवर होतो, फील्डवर जसे आलो, ऑलरेडी लोक जागेवर काम करत आहे आणि आपले प्रसार माध्यमातून पण एक वॉर्निंग आपण उद्याच्या अलर्ट नाही आहे म्हणजे ॲज ऑफ नाऊ नाही, संध्याकाळी येईल. नहीं ते उसका हाईट मला एक्झॅक्ट माहिती नाही, तो कसं सांगू ते 13 फूट आणि हेड किती. आता आय थिंक कंधेपर्यंत आलं पाणी, गळेपर्यंत आलं. 19 झालं की राम सेतूच्या हाईट अगर, बिकॉज मला राम सेतूची हाईट माहिती आहे, तो जो आपल्याकडे आहे ते 19,180 म्हणजे 19,079 एवढा हाईट क्युसेक्सवर ते कव्हर होतो. परंतु ये जो आहे एक्झॅक्ट आकडे म्हणजे वॉटर गेज प्रमाणे लावणं जरासं अवघड आहे. बिकॉज काय की नदी पात्रावर वेळोवेळी गाळमुक्ती आपण करतो, वेळोवेळी तिथे काय कन्स्ट्रक्शन, घाटाचे कन्स्ट्रक्शन इत्यादी करतो, ते कम जास्त त्यामुळे होतो. गाळ काढलं की ते म्हणजे पाणी जास्त सोडलं तरी हाईट तेवढं वाढत नाही. परंतु त्या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन झालं, घाट वगैरे झाले, त्याच्यामध्ये म्हणजे फिर त्याच्यामध्ये डेप्थ किती आहे त्याप्रमाणे चालतो. तर या 2-3 फॅक्टर्सवर आहे. ही एक अंदाजित आहे जो आपल्या रेग्युलर मॉडेलवर आपण बघतोय की दॅट इज 19,079. नाही त्या ठिकाणी पोलीसच्या आपण बंदोबस्त, महानगरपालिकेची टीम, सगळ्या गोष्टी आपण लावलेल्या आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी होतोय त्याच्याबद्दल विशेष खबरदारी घेण्याची आदरणीय विभागीय आयुक्त सरांनी सूचना दिली आहे. नंबर 1 आहे की स्नेक बाईटच्या अँटी स्नेक बाईट वेनम विशेषतः जो आपले जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी आपण त्याची उपलब्धता असावा त्याची सूचना दिलेली आहे आणि ते आहे पण आजच्या डेटमध्ये. परंतु सरांनी त्याच्याबद्दल विशेष सूचना दिली आहे. दुसरी सूचना आहे की इलेक्ट्रिक्युशनचे केसेस होणे. तो इलेक्ट्रिक्युशनचे केस अगर झाला तरी त्याच्यामध्ये आपल्याकडे मेडिकल फॅसिलिटी रेडी असण्याची सूचना. तर MSEDCLला पण आपण सूचना दिली की इलेक्ट्रिक्युशनच्या लूज वायरच्या त्यासारख्या कुठलेही केसेस होऊ नये. तो विशेषतः नदी या नदी जवळचा जो भाग आहे त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची सूचना दिली. मराठवाड्यामध्ये पाऊस नाही आहे, मात्र मराठवाड्याला पाऊस नाही, मात्र आपल्याकडून जो काही पाणी जातं त्यांना नाही दिलं असणार. एकूण किती पाणी आता सोडलं जायकवाडीकडे किती सोडले मी आपले एक्झॅक्ट आकडे घेऊन देतो. आपण प्युअरली फोकस्ड आता फ्लड कंट्रोलवर आहे. तो किती सोडले आतापर्यंत आपल्याला सांगतो. गंगापूरमधून 12,600 आणि जो रेग्युलर पाऊस पडत आहे ते 11,000 होण्याची शक्यता आहे. तो या दोनों गोष्टीचं टोटल केलं तर 24,000 पर्यंत जाऊ शकतो. ते वर्स्ट केस सिनॅरिओ आहे. आत्ताचे टाइममध्ये 17,397 म्हणजे 17,397 होळकर पुलात 12,600 आत्ता चालू आहे. तो 12,600 येणारे 2 वाजता सोडला अराउंड 7 वाजेपर्यंत येणार. 6:30 से 7, 4:30 से 5 तास लागतो. त्र्यंबकेश्वर कमी झालाय पाऊस. तो इकडे याच्यामध्ये 2 आकडेला बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे. नाशिकमध्ये अगर जोरात पाऊस चालू आहे तर तिथून कमी पाणी सोडण्यात आला. नाशिकचा पाऊस कमी झाला की इथून पाणी सोडण्यात आला आणि दोनोला बॅलन्स करून 19,000च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे. बेसिक आहे. परंतु त्याच्यामध्ये एक ग्रुपमध्ये 5 तासाचा वो असतो, काय म्हणतो, अवधी.
नाही याच्यामध्ये लास्ट 15 तासमध्ये मी इरिगेशन डिपार्टमेंटच्या विभागात जाऊन पण आलो. 15 तासमध्ये ऑलमोस्ट किती 72, 82, 97 तो म्हणजे 15 + 7 20-22% जो वाढलेला आहे ते. आणि त्याच्या इनकमिंगचा पण विचार करा. 1 तासामध्ये 82 MCFT एवढं पाणी 1 तासात आलं होतं काल रात्री. आणि त्यांचा जो मूल हेतू होता की ते पाणी म्हणजे आणि ते सोडत पण होते ते 2000-1000 असं क्युसेक्स कल तो. बट त्याच्यामध्ये त्या गोष्टीच्या लक्षात घेता त्यांनी रात्री ना सोडता आज सकाळी 9-9:30 पासून त्यांनी सोडणं सुरू केलं. जुलैमध्ये काहीतरी 65% मॅन्युअलनुसार साठा असतो ना. 70. 70%. तो 80% तो ऑलरेडी होता. बट कल सडनली वाढला. नाही ते वापस ते कमी करणार आहे ते. मग वो इरिगेशन आता सांगतील पाऊसचा अंदाज बघून ते करणार. आणि ते पुढचा जो मोठा पाऊसचा जो अंदाज आहे ते रफली 27 के आसपास आहे. त्याच्या आधी परत फ्लड कंट्रोलच्या त्यांची कॅल्क्युलेशन ते करणार. आता याच्यामध्ये नांदूरमध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे. नांदूरला तेवढा प्रॉब्लेम नाही आहे. परंतु नांदूरमध्ये सुरगाणामध्ये पडलेला पाऊस आणि पेठमध्ये पडलेला पाऊस त्याचा अंदाज घेऊन ते फायनलाइज करणार. आणि सुरगाणाचा पाऊस 2 भागात विभाजन होतो. एक ते गिरणा मार्गे मालेगाव आणि पुढे जातो आणि दुसरा जो आहे तो या मार्गे नांदूरपर्यंत येतो. त्याला कसं म्हणजे त्याचा अंदाज घेऊन ते कॅल्क्युलेशन करतात. नाही आता कमी म्हणजे आहे म्हणजे पाऊस आहे सतत. परंतु असं नाही की ते रेड अलर्ट सारखं नाही. बरोबर. नांदूरमधून किती आहे? नांदूरच्या साऊथ सतर्क राहावं लागेल जरा पाऊस. सांगतो नक्की सांगतो. सकाळी 6 वाजताच आहे आत्ताच सांगतो. आता वाढला असेल. बट ये बॅलन्सिंग मेथड ते यूज करतात. आणि गेट ऑपरेशन शेड्यूल जो आहे ते आपण म्हणजे अलग अलग लोकेशनचे अलग अलग आहे. तिथे नाही येते काही तो पुढे तिथे काही मोठी वस्ती नाही ना. नाही 100% असतो. 280 MCFT पाणी अजून भरता येतो. आणि याच्यामध्ये एक गोष्टी लक्षात घ्या. अपर लेवलचा जो लास्ट का जो काही पर्सेंटेज असतो ना ते फार स्प्रेड आउट असतो. तो ते आहे स्कोप आहे त्यांच्याकडे काय अडचण. त्या गोष्टीचं ते बॅलन्स आउट करतात. नाशिकला पाणी थांबली की ते जोरात नाही. ते 18-19,000च्या आतमध्ये सोडायचे. 18,000 आपल्याला आरामसे काय अडचण नाही. ते तिथपर्यंत कुठले प्रॉब्लेम नाही. आता पण कुठले प्रॉब्लेम. त्याचा डेटा TMCच्या तुम्हाला सांगतो. MCFT कन्वर्ट करा ना किती. आपदा मित्र म्हणून त्यांना रेकग्नाइज केलं असेल ना. तर 12 दिवस कोर्ससाठी आले नाही म्हणून त्याला आपदा मित्र म्हणून आपण सर्टिफिकेट देऊ शकलो नाही. याच्याबद्दल काय मार्क काढून घेऊ आपण. नाही तुमच्या म्हणणं बरोबर आहे. समजलं मला. तर या लोकांना आपण सगळ्या ठिकाणी आयडेंटिफाय करून त्याला आपदा मित्र म्हणून नेमलेलं आहे. परंतु लेट्स से की या लोकांच्या राहून गेला असेल तो आपण करून घेऊ काढायचं. ठीक आहे त्याला आपण जरासा सत्कार करू. हो मी तुम्हाला आकडे देतो ना. शहाणे मॅडमला विचारून घ्या. एक्झॅक्ट सांगा ना किती. 280 MCFT किती झाला. 0.28 TMC. हां